नमस्कार. कधीकधी आपल्याला असे वाटते की 10 मिनिटात होईल असे, अचानक बनवता येईल असे, घरातील साहित्यात बनवता येईल असे, हेल्दी व चवीलाही भारी असे, मुलांच्या टिफिनला देता येईल असे काहीतरी बनवावे. तेव्हा हे भन्नाट चवीचे मटार कटलेट बनवा. हे बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर 4-5 दिवस आरामशीर टिकतात. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता. मटार कटलेट बनवण्यासाठी 1 कप ताजा मटार घेतला आहे. हा गरम पाण्यात घालून उकळी आणूया. पाण्याला उकळी आली आहे. हे असेच 5 मिनिटे उकळत ठेवूया. 5 मिनिटानंतर मटार शिजले आहेत. कुठलीही तयारी न करता हे मटार कटलेट फक्त 10 मिनिटात बनवता येतात. इतके सोपे आहेत. हे एका चाळणीत ओतूया. त्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निथळून जाईल. मटार थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात 2 मोठे चमचे धने, जिरे 1 छोटा चमचा जाडसर वाटून घेऊया. धने व जिरे असे अगोदरच वाटून घेतल्यामुळे व्यवस्थित बारीक होतात. त्यातच थंड झालेले मटार, हिरव्या मिरच्या 3 ते 4, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, कांदा 1, थोडीशी कोथिंबीर. मिक्सर चालूबंद करून जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने पाणी न घालताच जाडसर वाटून घेतले आहे. वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पोहे पावडर करून घेऊया. पोह्यांमुळे कटलेट कुरकुरीत होतात. मिश्रणाला बाइंडिंग छान येते. पोह्यांची पावडर मटारच्या वाटलेल्या मिश्रणात घालूया. उकडलेला बटाटा अर्धा कप हा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी किसून घेतला आहे. बेसन पीठ पाव कप, हळद पाव छोटा चमचा, चाट मसाला 1 छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, तीळ 1 मोठा चमचा. सध्या थंडी असल्यामुळे तीळ वापरले आहे. हिंग पाव छोटा चमचा, ओवा पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करूया. पाणी न घालताच एकजीव करूया. चाट मसाल्याने मटार कटलेट खूपच चटपटीत होतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पाण्याने कटलेट ओलसर होतात, तेलकट होतात. बटाट्याच्या व मटारच्या ओलसरपणामुळे मिश्रण एकजीव झाले आहे. व्यवस्थित मिक्स झाले आहे. ह्यातीलच थोडेसे मिश्रण घेऊया. हाताला तेल लावूया. मिश्रणाचा गोल आकार करूया. आता हे मिश्रण चपटे करूया. त्यावर दोन्ही बाजूंनी थोडेसे तीळ. ह्याचा आकार तुमच्या आवडीनुसार करू शकता. मटारचा सीझन चालू आहे तेव्हा हे मटार कटलेट एकदा तरी नक्की बनवा. हे आकाराने छोटेच केले आहे. हार्ट शेपमध्ये बनवण्यासाठी आपण इथे साचा घेतला आहे, पण तुम्ही हे हातानेही बनवू शकता. असा नेहमीच्या गोल आकारापेक्षा वेगळा आकार असेल तर मुलेही आवडीने खातात. संध्याकाळी काही हलके फुलके खायचे असेल तर असे कटलेट बनवू शकता. हेल्दी ऑप्शन असल्यामुळे दिवसभर केव्हाही खाऊ शकता. ताटात साईड डिश म्हणूनही वाढू शकता. आपण गोल व हार्ट अशा दोन्हीही शेपमध्ये कटलेट बनवले आहेत. ह्यामुळे कटलेट छान दिसतात. पॅनमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. गरम तेलात कटलेट ठेवूया. ठेवताना हे थोड्या अंतरावर ठेवले आहे. त्यामुळे ते उलटताना स्पेस मिळते व मटार कटलेट तुटत नाही. दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. मुलांच्या वाढदिवसाला मैत्रिणी किंवा पाहुणे येणार असतील तर हे झटपट होणारे मटार कटलेट बनवणे तुम्हालाही सोपे वाटेल. आता फ्लेम लो करूया. त्यामुळे ते आतपर्यंत भाजतील, कच्चे राहणार नाही. जेवताना ताटात वाढण्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलके फुलके खावे वाटले तेव्हाही हे कटलेट बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. आता 31 डिसेंबर व संक्रांतीचे हळदी कुंकू येत आहे. त्यासाठी तुम्ही असे कटलेट बनवून फ्रीजरमध्ये ठेवले तर 4 ते 5 दिवस आरामशीर टिकतात. ज्यावेळेस सर्व करायचे त्यावेळी पटकन शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता.
मटार कटलेट दोन्ही बाजूंनी छान तळले आहेत. काढून घेऊया. हे तुम्ही हिरवी चटणी किंवा केचप बरोबर खाऊ शकता. आता हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, पुदिना पाव कप. पुदिना कमी वापरल्यामुळे चटणी कडवट लागत नाही. लसूण 5 ते 6 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या 2, चाट मसाला 1 छोटा चमचा, काळं मीठ 1 छोटा चमचा, भाजलेले जिरे 1 छोटा चमचा, दही 1 मोठा चमचा. हे ताजे घ्यावे व आंबट नसावे. आईस क्यूब्स 3 ते 4, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, पाव कप पाणी. बारीक वाटून घेऊया. अशी हिरवी चटणी मटार कटलेट बरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस सहज टिकते. कटलेट खूप कुरकुरीत झाले आहेत. अजिबात तेलकट झाले नाहीत. मटार कटलेट फारच सुंदर, हेल्दी व टेस्टी झाले आहेत. रंग फारच सुरेख आला आहे. असे हे चटपटीत, सोपे व अजिबात तेलकट न होणारे स्टार्टर कुरकुरीत झाले आहे. तयार आहे चटपटीत व कुरकुरीत मटार कटलेट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.